तर नमस्कार, स्वागत आहे आपलं टेलिव्हिजन चॅनलला. आज आपल्याकडे 100 लोकांची पार्टी आहे, तर हाताखाली हेल्पर पण नाही. फटाफट आपलं मिजा रेडी करून घ्यायचं आहे. आता सगळं मिजा झाले, आपलं थोडंफार मिरची राहिले ते कापून घेऊया. अशा प्रकारे बारीक चॉप करून घ्यावं लागते मिरची चॉप झाल्यानंतर आपल्याकडे फ्राय नूडल्स पण नव्हता. पटकन नूडल्स बॉईल करायला ठेवावं लागेल. ह्या अशा प्रकारे आपलं मिरची आता झाले ओके. तर 100 लोकांच्या पार्टीमध्ये आपलं व्हेज मंचुरियन, मंचाव सूप, पनीर चिल्ली अशा प्रकारे 3 आयटम आहेत. हे आपण नूडल्स बॉईल करणार आहोत. आता स्टोअरमध्ये आलो आहे आपण. स्टोअरमधून काही सामान घेताना स्टोअरमध्ये आपण लिहावं लागते काय घेतले, किती घेतले, सगळं लिहून. पूर्ण रेकॉर्ड राहावं लागते काय घेतलो आपण, किती घेतलो, किती क्वांटिटी. आता 2 पाकिट आपण नूडल्स घेतले 2 किलो. तर हे आपल्याकडं गार्लिक किमा करायचं, लसूण किमा करायचं, परत अद्रक बारीक किमा करायचं मशीन आहे. ह्याला आपण चॉप मिक्सर म्हणतो. अशा प्रकारे बारीक होऊन जाते. ह्याच्यामध्ये सेम मिक्सरसारखं असतं हे मशीन, ह्याच्यात चांगलं आहे. आता ह्याला लगभग 1 वर्ष झालं ह्या मशीनला, म्हणून थोडं त्याचे पत्ते जे आहेत जरा मुंडे झालेत. थोडे 1-2 वेळा करावं लागतं त्याला. नाही तर नवीन असले की एकदमच होऊन जाते. अशा प्रकारे झटकीपट बारीक होऊन जाते आपलं लसूण. हे झाल्यानंतर अद्रक पिसून घ्यायचं आपणाला. तिकडं नूडल्स बॉईल करायसाठी पाणी तर ठेवलंच आपण. तर फटाफट आपण अद्रक, लसूण. आता हे मिक्सर असले की कसं पटापट काम होऊन जाते. ह्याच्यामध्ये काही झंझट होत नाही. नाहीतर ते चॉपिंग बोर्डवर दन आपटत बसावं लागते. घंटाभर लागते. 1 किलो कम से कम एक अर्धा तास तर लागते. आता हे आपलं अद्रक आहे. अद्रक पण बारीक चॉप करून घेऊ. आता जरा कसं आहे, हाताखाली हेल्पर नसल्यामुळे कसं परेशानी चालू आहे. सगळं करावं लागते. नाही म्हणून जमतच नाही, करावं लागते. आपण सोयाबीनचे पोते उचललेले माणसं, आपणाला काही फरक पडत नाही. तर हे आपलं पाणी गरम झाले, नूडल्स टाकून घेऊया. पटापट काम उरकून पार्टीवाले लोक यायला सुरू झाले. आपलं मिजा पहिलं रेडी पाहिजे. अशा प्रकारे नूडल्स टाकलो आहे. आता नूडल्स आपलं शिजले. थोडं साफ करून त्याच्यावर तेल टाकायचं. तेल टाकले की लगेच नूडल्स टाकायचं गरम गरम. ह्याला कसं थोडं थंड करावं लागतं. असं चांगलं हलवून काटा चमच्यानं, जास्त हलवायचं नाही, बारीक तुटून जातात. मग थोडं थंड झाले की लगेच काढून फ्रीजमध्ये घालायचं. आणि ह्याच्यातला अर्धा आपण फ्राय करणार आहोत. आता ही फ्राय मंचाव सूपसाठी फ्राय करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये काय फक्त कॉर्नफ्लोअर घातलं आपण. थोडं पाणी चिटकून चांगलं कॉर्नफ्लोअर मिक्स करून घ्यायचं त्याच्यात, म्हणजे असं कडकमध्ये फ्राय होऊन जातात. आता बघाच तुम्ही कशा प्रकारे आपलं होईल मिजा. व्हिडिओ आवडल्यास एखादी लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. तेल आपलं गरम झाले. नूडल्स टाकून घेऊया. तर तुम्हाला दाखवतो नूडल्स फ्राय झाल्यावर कशा प्रकारे दिसते. मंचाव सूपमध्ये टाकून एक नंबर लागते. तर म्हणजे हे बघा, एकदम ब्राऊन सुनहरा कलर. तर अशा प्रकारे धन्यवाद. लाईक करा.